नमस्कार मित्रांनो, मी विनोद भोयर, राहणार सुदी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. आपल्या बरेच शेतकऱ्याचे फोन आणि मेसेज पडले की विनोद भाऊ, यावर्षी सोयाबीनला खूप चांगल्या प्रकारे फुलं लागलेले आहेत, पण कुठंतरी फुलं गळत येतं. कारण फुलं हे जास्ती प्रमाणात लागल्यामुळं गळत आहेत. तर अशा पिरियडमध्ये आपण पिकाला कोणते अन्नद्रव्य दिले पाहिजेत आणि त्या फुलाचं रूपांतर कळीमध्ये कसं आपल्याला फास्टमध्ये करून घेता येईल, तर त्यासाठी मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जे ॲरिज ॲग्रो लिमिटेड मुंबई या कंपनीचे सोया मेजर सॉल म्हणून प्रोडक्ट येते. ते ऑलरेडी सोया मेजर सॉल म्हणून येते, पण हे जे द्विदल वर्गीय पीक येतं त्याच्यासाठी हे खूप चांगल्या प्रकारे काम करते. कारण याच्यामध्ये तुमचं स्फुरद आणि पालाश येते, जे आपलं 052 वापरतो ना आपण सेटिंगसाठी, तर ते दोन घटक याच्यामध्ये येतात. त्याच्याचबरोबर याच्यातनी तुमचं झिंक येते, बोरॉन येते, मॅग्नेशियम येते, सल्फर येते, कॉपर येते, कॅल्शियम पण येते. म्हणजे ज्या प्रमाणातनी ज्या टेजला ज्या पिकाला जेवढ्या न्यूट्रिशन लागतात ते सर्व न्यूट्रिशन याच्यातली परफेक्टली दिलेले येतात. त्याच्यामुळे तुमचे जेवढे फुल आहे त्या फुलाचं पूर्ण रूपांतर कळीमध्ये करून शेंग लांबवण्यासाठी आणि त्यातला दाणा भरण्यासाठी काम करते मित्रांनो. तर मी गेली 2 ते 3 वर्ष झाली याच्या ट्रायल घेतल्या, वापरतोय आणि तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामुळे मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे जे प्रोडक्ट आहे हे 50% फुलं आणि 50% कळी, म्हणजे फुलाचं रूपांतर कळीत चालू झालं आहे त्या ब्रेडमध्ये तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. पण हे घेताना तुम्ही काय करा की प्रति पंप 50 ग्रॅम आणि 500 लिटर पाण्याला तुम्ही एक 1.5 किलो घ्या मित्रांनो, एक 1.25 ते 1.5 किलो. या हिशोबाने तुम्ही याची फवारणी करू शकता आणि याची काही जास्ती कॉस्ट जात नाही आहे. एक 700 ते 750 रुपये किलोपर्यंत जाते. कारण याच्या जर तुम्ही विचार केला तर चांगल्या कंपनीचं 05234 जर घेतो म्हटलं तुम्ही तर 300-350 रुपये किलो जाते. पण त्याच्यात दोनच घटक, पण याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला जेवढ्या पाहिजेत आपल्याला पिकाला त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. तर त्या हिशोबानं तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. कारण सगळ्यात मेन जे रोल याचा हा तर तुम्ही पाहू शकता, हे जे फुलं येतं हे बघा, हे फुलं याची सेटिंग चालू झालेली आहे. ही सेटिंग करण्यासाठी खूप महत्त्वाची, कारण एका ठिकाणी तुमचे 8-8 7-7 8-8 फुलं लागलेले आहेत आणि हे फुलं पूर्ण कळीत रूपांतर होण्यासाठी आपल्याला याची गरज भासते. जर तुमचं अन्नद्रव्याचं नियोजन हुकलं तर याच्यातले काही फुलं कळून जातात. आपण म्हणतो एवढं फुलं लागले आणि फुलं गळाले, शेंगा काय नाही धरले, त्याचं कारण ते मित्रांनो. धन्यवाद.